नमो आदेश मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की या चराचर जगतात ईश्वराने असंख्य जीवसृष्टी निर्माण केली. मोठे प्राणी, लहान जीव, पक्षी, किडे मकोडे सगळेच एकमेकाशी जोडलेले. पण अनेकाच्या मनात एकच प्रश्न आजही फिरत असतो. देवाने हे जीव फक्त माणसांनी मारून खाण्यासाठीच बनवले आहेत का? मांस खाणे पाप आहे की पुण्य? आज या अत्यंत ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. शास्त्र, कथा आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या शिकवणीच्या आधाराने. मित्रांनो, या कलियुगात लाखो कोट्यावधी लोक मांस खातात आणि म्हणतात की या जीवाची संख्या वाढेल म्हणून खाणे आवश्यक आहे. देवाने मांस आपल्यासाठीच बनवले आहे. आम्ही मारत नाही, खरेदी करतो म्हणजे पाप लागत नाही. या उलट काही लोक म्हणतात प्राण्यांना मारणे महापाप आहे. मांस खाणाऱ्यांसाठी पूजा देव स्वीकारत नाही. गरुड पुराणानुसार नरकात कठोर शिक्षा होते. तर नेमकं खरं कोणतं? याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला सांगितलेल्या कथामध्ये सुंदररित्या लपलेलं आहे. तर एकदा देवी सत्यभामा द्वारकेत फिरत होत्या. त्यांनी पाहिले की काही मनुष्य लहान निरपराध जीवांना मारून त्यांचा भक्षण करत होते. तर त्या व्याकुळ मनाने श्रीकृष्णाकडे आल्या आणि म्हणाल्या, प्रभू, निरपराध जीवांना मारून खाणे हे पाप आहे ना? भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, देवी, मी तुला एक अत्यंत सुंदर कथा सांगतो. त्या कथेत तुझे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. प्राचीन काळी चंद्रपूर नावाचे गाव होते. तेथे एक धनवान मनुष्य राहत होता. त्याने मोठा भंडारा आयोजित केला. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवण ठेवले होते. जेवणानंतर तो म्हणाला, मित्रांनो, देवाने हे प्राणी माणसांनी खावे म्हणूनच बनवले. तेव्हा तिथे बसलेला एक 18 वर्षाचा तरुण उठला आणि म्हणाला, हे श्रीमान, आपण चुकीचे बोलता. सभेत शांतता पसरली. तरुण पुढे म्हणाला, या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला त्याचे जीवन प्रिय आहे. आपल्याला जशी वेदना होते तशीच या जीवांनाही होते. बुद्धी जास्त आहे म्हणून कमजोर जीवांना मारण्याचा अधिकार कोणाला दिला? जर आपण म्हणतो की देवाने हे जीव आपल्यासाठी बनवले, तर मग बिबट्याने माणसाला खाल्लं तर त्यांना दोष देता येईल का? शेवटी या तरुणाने सांगितलेली ओळ संपूर्ण गावाच्या मनात उतरली. आपल्याला आपलं शरीर प्रिय आहे, तसंच प्रत्येक जीवाला त्याचे जीवन प्रिय आहे. धनवान माणूस लज्जित झाला. गावकऱ्यांनी त्या तरुणाच्या विचारांना मान्यता दिली. भगवान श्रीकृष्णांनी दुसरी कथा सांगितली. एका दिवशी एक छोटा मृग संन्याशाकडे जाऊन आला. त्याच्या मागे एक शिकारी धनुष्यबाण घेऊन आला आणि म्हणाला, हे संन्यासी, हा हिरण माझा शिकार आहे, मला दे. संन्यासी हसले आणि म्हणाले, अरे व्याधा, कोणत्याही जीवावर कोणाचा अधिकार नसतो. शिकारी म्हणाला, मांस खाणे पाप नाही, मी त्याला या जीवनातून मुक्त करतोय. राजे महाराजही शिकार करतात. तेव्हा संन्याशाने शिकाराला एक कथा सांगितली. अंग देशात भयंकर दुष्काळ पडला. एका माणसाने राजासमोर मांस खाण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु राजा महामंत्र्याने एक बुद्धिमत्ता उपाय केला. रात्री तो त्या माणसाच्या घरी गेला आणि म्हणाला, राजा आजारी आहे, तुझे थोडेसे मांस दिलेस तर त्याचा जीव वाचेल. तो माणूस घाबरला आणि म्हणाला, माझ्या शरीराचे मांस मी देऊ शकत नाही. हे घे सोनं, पण माझा देह नको घेऊ. महामंत्रीने हे सर्व सोने राजाला दाखवले आणि म्हणाला, महाराज, स्वतःच्या शरीराचे मांस देण्यास सर्वजण घाबरतात, तर आपण प्राण्याचे मांस इतक्या सहजतेने कसे खाऊ? हे ऐकून राजा मनशीच लाजला. ही गोष्ट ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, महात्मन, मला क्षमा करा. आजपासून मी कधीही जीवाची हत्या करणार नाही. श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणतात, देवी, या कथांनी स्पष्ट होते की ज्याप्रमाणे मनुष्याला आपले जीवन प्रिय आहे, तसंच प्रत्येक जीवाला त्याचे जीवन प्रिय आहे. मांस खाणे म्हणजे हिंसा. हिंसक मनाची प्रार्थना देव स्वीकारत नाही. गरुड पुराणातच सांगितलेले आहे की जे जीव हिंसा करतात त्यांना नरकात कठोर शिक्षा होते. मित्रांनो, आशा करतो की ही कथा आपल्याला आवडली असेल. जर आपण या कथेतून काही शिकलात तर एकदा प्रेमाने कमेंटमध्ये लिहा. जय श्रीकृष्ण, जय भोलेनाथ, ओम नमो आदेश. व्हिडिओ पूर्ण ऐकण्यासाठी धन्यवाद. ओम नमो आदेश.